नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. सौ वृषाली यांचा एक प्रश्न आला आहे. त्यांनी टाचदुखीवर काही उपाय सांगावा असं म्हटलं आहे. वृषाली ताई, 40च्या आसपास हा त्रास अनेक जणांना होताना दिसतो. बहुतेक वेळेला सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा बराच वेळ एकाच ठिकाणी बसून उभं राहिल्यावर थोड्या वेळेसाठी टाच खूप दुखते आणि नंतर दुखणं कमी होत जातं असं दिसतं. आयुर्वेदानुसार हा वातदोषातील बिघाडाशी संबंधित त्रास आहे. यावर सर्वप्रथम घरातील फरशीच्या गारव्याचा टाचेशी संबंध येणार नाही यासाठी घरामध्ये स्लिपर्स घालण्याची सवय लावून घेणं चांगलं. बरोबरीने हा एक साधा उपाय करता येईल. समुद्रकिनाऱ्यावर असते तशी बारीक रेती किंवा बांधकाम चालू असतं त्या ठिकाणची साधारण 2 ते 3 मुठी वाळू घ्यावी. लहान कढाईमध्ये चांगली गरम करावी. त्यानंतर जाडसर कापडात बांधून त्याची पोटली तयार करावी. आता टाचेवर दुखणाऱ्या भागावर थोडंसं तेल लावावं. यासाठी नारायण तेल, सहचर तेलासारखं वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेल वापरता येईल. तेल व्यवस्थित जिरलं की वाळूच्या पोटलीने शेक करावा. थोड्या वेळाने पोटली गार झाली की उघडून पुन्हा एकदा तीच वाळू गरम करावी आणि पुन्हा पोटली बांधून शेक करावा. एकूण 8 ते 10 मिनिटांसाठी असा शेक करणं चांगलं. बरोबरीने पोटातून प्रवाळ पंचामृत, सिंहनाद गुग्गुळ या गोळ्या सकाळ संध्याकाळ 2-2 या प्रमाणात घेतल्यामुळे आतून वातदोष कमी होण्यास मदत मिळेल. बरोबरीने आहारात तेलाचं प्रमाण कमी करावं. त्याऐवजी साजूक तूप वापरावं. मात्र तळलेले पदार्थ, चीज, पनीर, वाटाणा, पावटा, राजमा, वाल, अंडी, ढोबळी मिरची, गवार अशा वातदोष वाढवणाऱ्या किंवा पचायला जड असणाऱ्या गोष्टी टाळाव्या. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर प्रकृतीविषयी काही समस्या असेल तर ती तुम्ही आम्हाला स्क्रीनवरच्या नंबरवर विचारू शकता किंवा यूट्यूब, इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.